नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. क्रांतिकारी बाबासाहेबांना सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण या भारतातील जातीवादी सरकार, मनुवादी सरकार, RSS सरकार येणाऱ्या काळात भविष्यात जे शिकून पोरं अधिकारी होणार आहेत, मोठमोठ्याल्या पदावर बसणार आहेत, त्या पोरांचे स्वप्न कुठेतरी हाणून पाडण्याचं काम ही RSS वादी सरकार करत आहे. म्हणून समस्त आंबेडकरी समाजाची श्रद्धा, प्रेम, आदर जे काही ते सगळं राजगृह आहे आणि राजगृहाचा आदेश आलेला आहे की उद्या महाराष्ट्र बंद राहणार. तर परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने परभणीतील राजगृह ब्रिगेडचा या बंदला जाहीर पाठिंबा आहे. आणि उद्या परभणीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकही दुकान चालू राहणार नाही याची काळजी राजगृह ब्रिगेड नक्कीच घेईल. जय भीम. सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, कारण की विद्यार्थी ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याचा नीटचा पेपर फुटलेला आहे आणि फक्त विद्यार्थ्याचा नाही, शिक्षकाचा TETचाही पेपर फुटलेला आहे. म्हणजे राज्यामधले देवेंद्र, देशातले नरेंद्र आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र सगळे उंदरासारखे कामं करायले उरतडण्याचं व्यवस्थेला. आणि म्हणून ज्या पद्धतीनं, आणि का शब्द वापरल्याचं कारण आहे, कारण की जर विद्यार्थ्यांना, युवकांना ही लोक कॉक्रोच म्हणू शकतात, तर यांना उंदरच म्हणलं पाहिजे. यांच्या नावासमोर लावायला काही देवेंद्र नाहीत आणि तेव्हा इंद्र नाहीत. त्याच्यामुळं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचं ढेंडोळ उडवलेलं होतं, आज पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेले आहेत आंदोलन करण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल तर शेतकरी बेजार आहेत, विद्यार्थी बेजार आहेत, बेरोजगारांची संख्या या देशात वाढलेली आहे. आणि मूळ प्रश्नापासून भटकवण्याच्या अगोदर वंदे मातरम म्हणा, ज्यांनी आयुष्यात देशात कधी ज्यावेळेस स्वातंत्र्याचा लढा दिला होता त्यावेळेस म्हणजे नाही, ते वंदे मातरम डिबेट करण्यासाठी संसदेत काम करण्याचा प्रयत्न करू राहिले. आणि म्हणून संसदेमध्ये सुद्धा, संसदेच्या बाहेर सभागृहात सगळ्याच पक्षांनी, संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर आणि देशभर आंदोलन सुरू झालेलं आहे. निश्चितपणानं अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रानं दिल्लीचं तख्त राखण्याचं काम केलं. अभिजित दिपकेसारखा एक महाराष्ट्राचा तरुण आज दिल्लीचं नेतृत्व करतोय. आणि सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा आज 25वा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून देशभरातून तर येतच आहे, पण महाराष्ट्र मागे राहता कामा नये, कारण की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र कायम सजग आणि देशाला दिशा देणार आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या आक्रमकपणानं आवाज उचलला पाहिजे आणि प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा या उद्देशानं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्याच्यानंतर राजगृहाचे वारसदार, राजगृहावरून आदेश आल्याच्यानंतर राजगृह ब्रिगेड जे परभणीतले बाबासाहेबांच्या, फुले शाहूंच्या, सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारं जे युथ ब्रिगेड आहे, जे खऱ्या अर्थानं नव्या पिढीची चळवळ, म्हणजे जुनं पॅन्थर नव्या रूपात या परभणीत अवतरलेलं आहे. आणि निश्चितपणानं राजगृहाचं आदेशाचं पालन म्हणून आम्ही या महाराष्ट्र बंदमध्ये, परभणी बंद करण्यासाठी निश्चितपणानं शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचं आणि सर्व नियमाचं पालन करून, फक्त व्यापारी बांधवांना आव्हान आहे की आपण आपली व्यापारी संपूर्ण उत्स्फूर्तपणे बंद करावी. ज्या अगोदरच्या सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की व्यापाऱ्यांचे सुद्धा मुलं हे नीटच्या परीक्षेसाठी असतील किंवा त्यांची पाहुणरावणी किंवा येणाऱ्या पिढ्यासुद्धा आपल्या परीक्षेसाठी असतील. विद्यार्थ्यांची काळजी म्हणून आणि देशाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या संविधानाच्या, लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सुद्धा या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावं. जी अत्यावश्यक सेवा आहे ती अत्यावश्यक सेवा चालू राहील या पद्धतीनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल असतील किंवा मग आपली दवाखाने असतील, अत्यावश्यक कार्यालय असतील, त्या कुठल्याही सेवेला अडथळा न आणता हा उत्स्फूर्त बंद सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत होणार. आणि या बंदमध्ये राजगृह ब्रिगेड पूर्णपणानं वंचित बहुजन आघाडी आणि सर्व संघटनांच्या सोबत आहे.